गाडी जाऊ दे सावली आता माणसामध्ये घे बात नाही गाणं आहे ऐक आता माणसामध्ये काय सांगायला ओ ताई काय झालं कुठं बोला महानगरपालिकेत आता सध्या आपण पाहू शकता एक डेड बॉडी आणून पायऱ्यावर ठेवलेली आहे। यामध्ये जे युवक वारलेला आहे त्याचं वय साधारणतः 25 ते 30 वर्षाचा हा युवक आहे आणि या युवकाला 3 दिवसापूर्वी 2 ते 3 कुत्र्यांनी चावा घेतला होता। त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते आणि असे उपचार सुरू असताना त्या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला। हा दुर्दैवी मृत्यू हा महानगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळेच झाला असा याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महानगरपालिकेत त्याची डेड बॉडी आणण्यात आलेली आहे। आणि आता आपल्यासोबत त्यांचे काही नातेवाईक आहेत। ताई, किती दिवसापूर्वी कुत्रा चावला होता आणि काय आज डेड बॉडी घेऊन आलात? प्रशासनाने इथल्या मदत केली का तुम्हाला? काय मदत नाही, कायच केली नाही। सकाळी 6ला उठलं, बाथरूमला गेलं, तिथं एक भाजी मंडई आहे, भाजी मंडईत बाथरूमला गेलं, बाथरूमला गेल्यावर कुत्र्याने चावल्यावर आम्ही दवाखान्यात नेलो। दवाखान्यात नेल्यावर इंजेक्शन दिल्यावर एवढं मोठं कुत्रा चावलेलं 4 इंजेक्शन देऊन आम्हाला वापस न्या म्हणले। मग आम्ही वापस आणल्यावर चक्कर आल्यावर आम्ही अजून डबल वापस घेऊन गेल्यावर 2 रोज जरा बरं राहिलं, मग रात्री 2 वाजता असं झालं। महानगरपालिकेत आज बॉडी घेऊन आलात तुम्ही, इथं काय बोलणं झालं का प्रशासनासोबत? कुणासोबत काय कोणी सुद्धा आम्हाला बोललं नाही। फक्त आमचं म्हणणं एकच आहे, आई वडील ठकलेला आहे, कर्तुकीचा हेच आहे। फक्त एवढंच मागणं, आम्हाला न्याय द्यावा। आम्ही काय बाकी मागत नाही त्यांना, आमचं गेलेलं जाऊ द्या, पण आम्ही एवढंच मागतो की आम्हाला न्याय द्या। आज आमचं गेलं, आज तुमचंच गेलं असतं तर काय केलं असतं तुम्ही सांगा आम्हाला, काय केलं असतं तुम्ही? महानगरपालिकेने इथं बॉडी येऊ दिली नाही, कुलूप लावलं होतं का? इकडून कुलूप लावला, तिकडून कुलूप लावला, आम्ही धोंडे घालून कुलूप तोडलं। लेडीजला येऊ दिले झाले, कुणाला सुद्धा आतमध्ये येऊ दिलं ना, लाव सोडाले। आम्ही काय नगरपालिका उचलून नेऊ लागतो का? लावतात मोठ्या नगरपालिका उचलून नेऊ लागतो का? न्याय दिले फक्त आई बाप गरीब आहे, करून खाणं होत नाही म्हणून आम्ही मध्ये येऊ लागतो। आम्ही तर नगरपालिका उचलून नेणार नव्हतो। आई बापाचं का म्हणून जगायची आई बाप ती बाई भांडे घासून कर्तुकीचा एवढाच म्हणून आमचं एवढं मागणं, आमचं काय मागणं
केलं नाही. मॅडम, दरवेळेस जर अशा घटना होईल तुम्ही आले त्यांच्या हातून घेऊयात. या बाबा आई नाही म्हणते सांगा की आज त्यांच्याच घरी जायला तर असं करत होते का ते? किती वेळ थांबाय बरोबर. महानगरपालिकेत डेड बॉडी आणल्यानंतर आता प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासन या सर्वांना दिलेलं आहे आणि ज्यांच्या याच्यामध्ये दोष आढळून येईल त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचं देखील आश्वासन महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी यावेळी दिलेलं आहे.